वेलकम बॅक मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवरती भरपूर सारे व्हिडिओ बघितले असतात, पण आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल की आतापर्यंत अशा अनोख्या वेगळ्या आणि वियर्ड गोष्टी तुम्ही आतापर्यंत बघितल्या नसतील। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय भारतामधले असे काही वियर्ड गोष्टी, वियर्ड पदार्थ आणि वियर्ड रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आले। याच्यातल्या भरपूर रेसिपी मी अजून बघितलो नाही, त्या आपण बघूयात आता। आणि त्याच्यावर तुम्हाला ते आवडतात का नाही आवडतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि याच्यापैकी कोणती रेसिपी जर तुम्हाला अगोदरच माहिती असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, कारण की अशी वियर्ड गोष्ट मला अजून तरी माहिती नाहीये। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूयात आणि बघूयात काय वियर्ड गोष्टी आहेत ज्या आपल्याला आज बघायच्या आहेत। आजच्या आपल्या लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे की आपण आज बघणार आहोत की आईस्क्रीम ची एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी भजी बनवली। ती बघूयात कशी बनवली त्यांनी। डाळीच्या पिठामध्ये पूर्ण आईस्क्रीम त्यानं डीप केलंय। आईस्क्रीम डाळीच्या पिठामध्ये डीप, ही कन्सेप्टच वेगळी आहे। बघूयात पुढे काय करतोय। हा, पीठ टाकलंय, मसाले वगैरे टाकलेत, पीठ तिंबून घेतले त्याने, नॉर्मल आपल्या भजीसारखं पीठ तिंबून घेतले त्याने, राईट। हा, ओ, भजीसारखंच त्याने पूर्ण आईस्क्रीमला त्या पिठामध्ये डीप केलंय पूर्ण, आणि एकदम पूर्ण आईस्क्रीम त्यानं तेलामध्ये फ्राय केलं डायरेक्टली। मित्रांनो, ही गोष्ट खरंच वियर्ड होती। पहिली गोष्ट तर मला ही कळाली नाही, त्याने जेव्हा त्या आईस्क्रीमला आपल्या डाळीच्या पिठामध्ये डीप केलं, डीप करून जेव्हा त्याने फ्राय केलं, फ्राय केल्यानंतर तेवढ्या गरम तेलामध्ये ते आईस्क्रीम मेल्ट कसं काय झालं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खायला तर एकदम वियर्डच लागणार आहे। एकीकडे आपलं डाळीचं पीठ, दुसरीकडे आईस्क्रीम, त्या दोघाचा काहीच कॉम्बिनेशन नाही। ही गोष्ट मी तर ट्राय करणार नाही, कारण की ती मला बघूनच आवडली नाही पहिल्यांदाच। जर दुसरी गोष्ट बघूयात आपण, दुसरी गोष्ट काय आहे। I feel like no one takes accountability. They want the credibility, convincingly unwilling to put in the fucking hours it takes to get some power. Don't be fucking sour, take a cold shower. ठीक आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी जामुनला पिठामध्ये घालून त्याचा गोळा बनवून त्याची चपाती लाटली। मला हे थोडंसं आपली शेंगदाण्याच्या कोंडीच्या पोळीसारखी वाटते, कारण की ती पण गोड असते, हे पण गोड होतं, ह्याच्यामध्ये पण खवा होता, त्याच्यामुळे मला ही गोष्ट एवढी वियर्ड वाटत नाहीये। ओके आहे, चांगली आहे, टेस्ट करू शकू, कुणाला आवडेल ना आवडेल, पण सो आहे, एकदम वियर्ड म्हणता येणार नाही या गोष्टीला। पुढचा फूड बघू आपण काय। चहा, नॉर्मली चहा बनवतो। सॉरी मित्रांनो, नॉर्मल चहा नाही येतो। ओ, बनाना, चिकू, फ्रूट्स, मसाले, मित्रांनो, चहा हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे। तुम्ही चहा सोबत काहीही एडेवाकडे चाळे करू नका। चहामध्ये केळी, चिकू, सफरचंद कोण टाकतं, आणि काय गरज आहे चहामध्ये या सगळ्या गोष्टी टाकायची। आपला नॉर्मल दुधाचा चहा बनवला, चहाला अशीही खूप चांगली चव आहे। त्या चवीला तुम्ही वियर्ड चव बनवण्याचा प्रयत्न करू नका। चहा जसा आहे तसा असू द्या। ही गोष्ट मला बिलकुल आवडलेली नाहीये। चहा सोबत ही वियर्ड गोष्ट मला बिलकुल आवडली नाहीये। एकदम वियर्ड आणि घाणेरडी गोष्ट होती। हा, खरंच सांगतो, चवीसाठी सुद्धा ही गोष्ट घाणेरडी असणार आहे। हा रसगुल्ला आहे का गुलाबजामुन आहे? एवढ्या माश्या त्याच्यावर, एवढ्या माश्या, एवढ्या। हायजीन नावाचा एक प्रकार सगळीकडे असतो, जो की आपल्याला फॉलो करायचा असतो, आणि त्याने तिथं स्वीट काहीतरी गोष्ट राहते, एकतर गुलाबजामुन आहे का रसगुल्ला आहे ते मला कळत नाहीये, पण हायजीनचा तर काहीच संबंध नाहीये।
तिथं गुलाबजामुन रसगुल्ल्यापेक्षा जास्त तिथं माशा दिसत आहेत. आणि अशी माशा बसलेली गोष्ट कोण आणि कुठं खातोय, मला ती तुम्ही कमेंट करून सांगा. ही अशी एवढी घाणेरडी गोष्ट कुठं खातायत लोक? एकदम घाणेरडी आणि गलिच्छ गोष्ट आहे ही. अन्न आहे मला माहिती आहे, पण एवढ्या घाण अवस्थेमध्ये मला ते पटत नाहीये हा. Oh my God, he's stepping on it. That's his heel on the patty. I mean, it does smell pretty good. Oh man, he's doing that with his feet. That's chili and onions going right in there. Wow, looks pretty wild. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी मान्य करतो की भरपूर वियर्ड गोष्टी सध्या मार्केटमध्ये आहेत, भरपूर वियर्ड गोष्टींनुसार सध्या सगळं चालतंय. पण मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की जेव्हापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आली आहे, AI टेक्नॉलॉजी आली आहे, तेव्हापासून लोक काहीही कसेही व्हिडिओ टाकतात. त्याच्यामुळं काय होतंय, रिअल व्हिडिओ फेक व्हिडिओ दोघातला डिफरन्सच कळत नाहीये. कारण की AIचे व्हिडिओ एवढे रिअलिस्टिक वाटतात, पहिल्यांदा बघितल्यावर तुम्हाला ते रिअल आहे का फेक आहे हे कळायला वेळ लागतो. आणि त्याच्यामध्ये काही ग्लिचेस असल्यामुळे तुम्हाला ते कळतं की हां बाबा हे AI व्हिडिओ आहे. पण AI व्हिडिओमुळं एवढं कन्फ्युजन होते की ही गोष्ट रिअल आहे का फेक आहे. त्याच्यामुळं वियर्ड फूडमध्ये भरपूर AIचे व्हिडिओ आहेत, पण ते AI व्हिडिओ आहे का रिअल आहे हे दोघं तुम्ही कम्पेअर करून तुम्ही डिसाईड करा की ही गोष्ट खरंच बरोबर आहे का. पुढची गोष्ट बघूयात आपण आता. आय थिंक पाणीपुरीचं पाणी बनवत आहेत ते. मित्रांनो, पाणी बनवत आहेत ते ठीक आहे, पण त्यांनी जो मसाला किंवा तो त्यांचं काय जे रेड चटणी विटणी काय आहे ती कशात ज्याच्यात ठेवली आहे ती गोष्ट एवढी घाणेरडी आहे. आणि मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की बाजूला थांबलेले लोक सगळे बघतायत ते काय करतायत, आणि ते सगळे ती कटोरी घेऊन सगळे पाणीपुरी खायला एवढं हे करतायत. त्यांना स्वच्छता वगैरे जमत नाही का? कारण अरे का त्यांना त्या हाताची त्या घाणीचीच चव त्यांना जास्त आवडते असं वाटतंय मला. कारण की एवढी घाण गोष्टींमध्ये ते पूर्ण गोष्टी ठेवल्यात आणि लोक ते खातात. आणि त्यांचा एवढा हात तुम्ही बघितला, एवढा हात त्यांचा त्याच्यामध्ये डीप केलाय त्यांनी, आणि ते सगळे ते लोक खातायत तिथं. ऍक्च्युअल मध्ये मीठ ते कुठलं खातायत ते त्यांनाच माहिती आता. भैया मोमोज की दुकान नेक्स्ट व्हिडिओ पण फ्रूट वरचाच आहे. फ्रूट मोमोज बनाते हैं, दादाजी के जमाने का मोमोज नहीं है भैया, ये आज के जमाने का मोमोज है. तो आज के जमाने में मोमोज में फ्रूट डलता है? बिल्कुल भैया, हम डाल के बनाते हैं. कौन कौन सा फल है ये बताना जरा मुझे. केला है, सेब है, संतरा है. भैया ओके. क्या कर रहे हैं भैया? सगळे फ्रूट्स फ्रूट्स त्याने कट केलेत आणि फ्रूट्स त्याने कट करून आणि त्यामध्ये मेयोनीज टाकून तो सध्या फ्राय करतोय त्याला सगळ्यांना गॅसवरती. ये हो रहा मिक्स. भैया रात को इथपर्यंत ठीक आहे, ओके वाटतं. आता पुढं काय करेल काही सांगता येत नाही. बनाया था तो कस्टमर के लिए बनाया था भैया हम. भाई ये पाणी टाकलं का स्प्राईट टाकलं कळालं नाही. जो खाएगा उसको मजा आएगा. उसको मसाले वगैरे स्प्रिंकल केले त्याच्यावरती. ओके, मीठ टाकलं. ओके, जितना मर्जी बड़ी चीज बना लो भैया, जब तक नमक नहीं डलेगा जब तक स्वाद नहीं आएगा. पुन्हा हलवतोय. आता है वैसे. बिल्कुल आएगा यार. ये कमेंट्स में लोग आपको अमूल हमको क्रीम बताने वाले टाकली. हैं. ये क्या डाला ठीक है? आहे, ओके. क्रीम है भैया, अमूल की. अमूल की भी है. ते व्हाईट सॉस सारखं तर काहीतरी बनवलंय त्याच्यामध्ये त्यांनी भैया मोमोज. तो भाई ये चेक कर लो, फ्राई किए मोमोज. मोमोज टाकले. बीच में आ गए. ओए होए होए होए. फ्रूट भी पूरे पूरे दिखेंगे जी आप. पके काय गरज होती त्याच्यामध्ये मोमोज टाकायची? कितने के हैं भैया ये? 200 रुपए. एवढं सगळं ठीक चालू होतं ना, मोमोज टाकायची काय गरज होती? एकतर मला मोमोज हा पदार्थच आवडत नाही. तो पदार्थ जिथं लोक खात असतील त्यांच्या आवडीनुसार निवडण्यासाठी ओके असेल, पण इथल्या लोकांसाठी, आमच्यासाठी तरी स्पेशली माझ्यासाठी मोमोज हा पदार्थ बनला नाहीये आणि मोमोज हा पदार्थ मला आवडत नाही. काय आहे तो पदार्थ मला माहितीच नाही, मला कळलाच नाही अजून काय, पण मला मोमोज हा पदार्थ बिलकुल आवडत नाही. आणि त्याने त्याच्यामध्ये एवढा वियर्ड वेगळा फ्रुट्स घालून त्याने मोमोज बनवलेत सगळे अमूल क्रीम सोबत. एकदम वियर्ड गोष्ट होती हा, आणि वियर्ड फूड होतं. परत अजून एक व्हिडिओ आलाय ज्या गुलाबजामुनवरच आहे. समोस्यामध्ये माझ्या मते तरी फक्त बटाटाच जायला पाहिजे, कारण की समोस्याची खरी चव ही बटाट्यामुळे आहे. पण यांनी समोस्यामध्ये घातलाय गुलाबजामुन. का घातलाय मला माहिती नाही,
पण आपण त्या व्हिडिओमध्ये बघतोय जो माणूस तो टेस्ट करतोय त्याही मुलाला तो समोसा आवडत नाहीये, कारण की समोसा हा गुलाबजामुनसाठी बनलाच नाहीये. समोस्याची स्वतःची एक वेगळी ओळख आहे, वेगळे लोक फॅन फॉलोईंग आहे समोसाची वेगळीच, पण समोशामध्ये गुलाबजामुन काय कन्सेप्ट आहे मला कळलीच नाही. एकदम खानेरडी कन्सेप्ट आहे, एकदम खानेरडी. वियर्ड फूड म्हणलं, वियर्ड फूड मध्ये मॅगी न येणं अशक्य गोष्ट आहे, कारण की मॅगी शिवाय वियर्ड फूड बनतच नाही. आणि मॅगी आता माझ्या लिस्टमध्ये आलेली आहे. मॅगी हा प्रकार तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला असाल. कुणी व्हेजमध्ये मॅगीचे भरपूर व्हेजिटेबल्स वगैरे टाकून वगैरे खाल्ले असतील, कुणी नॉनव्हेजमध्ये आवड असेल त्यांनी चिकन सोबत खाल्ले असेल, कुणी एग मॅगी खाल्ली असेल. पण रॅसबेरी आईस्क्रीम मॅगी तुम्ही कधी खाल्ली आहे का? एकतर हे नावच वियर्ड आहे, रॅसबेरी मॅगी. या दोन्ही गोष्टी एकमेकाला सुटेबल नाही आहेत आणि त्यांनी बनवली आहे रॅसबेरी मॅगी. म्हणजे बनवली आहे का तुम्हाला बनवण्यासाठी भाग पाडले कुठल्या युट्यूबरने किंवा रील स्टारने, कारण की अशी गोष्ट बनवूच शकत नाही आणि बनली तर कोणी खाऊच शकत नाही, अशी ही गोष्ट आहे. वो अजय देवगण सरांचा सगळ्यात फेवरेट गोष्ट विमल. ही गोष्ट तुम्हाला माहिती काय, तुम्हाला माहिती विमल एक गुटखा आहे वगैरे, पण विमल हा पदार्थ कशा प्रकारे खाऊ जाऊ शकतो आपण, तर त्यांनी एक आपल्याला उदाहरण दिलंय. विमल काय हे वियर्ड गोष्ट नाही आहे, विमल एक कॅज्युअल गोष्ट आहे. आईस्क्रीम मध्ये घालून त्यांनी विमलचं आईस्क्रीम बनवलंय आणि त्या विमलचं आईस्क्रीम बनवून त्यांनी सर्व केले समोरच्याला खाण्यासाठी. म्हणजे विमलला कॅज्युअली त्यांनी तुम्हाला लोकांमध्ये पोहोचून दिले की तुम्ही विमल खाऊ शकता. एवढ्या सहजतेने त्यांनी तुमच्यामध्ये विमलचा पदार्थ बनवून दिलाय. ह्या गोष्टीचा सिरियसनेस त्यांना नसेल, पण वियर्डनेस त्यांना कळला पाहिजे. ही गोष्ट बनणं अशक्य आहे. विमल लवरसाठी हे तर खूप आवडीची मस्त गोष्ट आहे, पण जे लोक खात नाहीत त्यांच्यासाठी हे खूप वियर्ड गोष्ट आहे. वो वो स्टिंगची चहा, स्टिंगची चहा मित्रांनो, इमॅजिन करा स्टिंगची चहा. मित्रांनो मी बोललो होतं चहा हा लोकांच्या खूप जवळीचा विषय आहे, त्याच्यासोबत तुम्ही खेळ करू नका. त्यांनी तिथं त्यांना स्टिंगचा चहा बनवून दिलाय. स्टिंगचा चहा ही गोष्टच पहिल्या सुरू आपल्याला हजम होत नाही. त्यांनी तो बनवला, सगळं तयार केलं, गाळला, गाळून त्यांनी प्यायला दिला. ज्यांनी त्याचा व्हिडिओ बनवलाय त्यांनी तो चहा घेतला आणि तो डायरेक्ट फेकून दिला डस्टबिन मध्ये. एवढ्या घाणेरडी त्याची चव असणार आहे स्टिंगच्या चहाची. एकदम वल्गर बेचव घाणेरडा चहा असणार आहे तो. वो ब्रूस ली फूड बनवतोय का नाचतोय जास्त तिथे? अरे हा बनवतोय का अर्ध खालीच फेकतोय? तव्याच्या खाली किती जाते त्याचं? अरे बापरे, अरे ओ अरे रे 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 रे. हा ब्रुसली शेफ आहे का? ह्याच्या अंगात ब्रुसली घुसलाय का? हो असेच येडे चाळे करून बनवतो काय माहित नाही. अरे शांत बनव ना मित्रा. हो 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 हा भाऊ शांत झाला आपला थोडासा. मित्रांनो हा काय बनवतोय मला माहिती नाही, कारण की एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये तो काय बनवतोय ह्याच्याकडे माझं लक्षच गेलं नाही. जेवढे पण येडे चाळे, जेवढे पण माकड चाळे तो करत होता त्या सगळ्या गोष्टीकडे माझं लक्ष होतं. खरं तर त्यांनी या डिश बनवण्यासाठी जेवढं फूड वेस्ट केले, तुम्ही बघितलं असेल केवढं फूड खाली पडलं होतं, केवढं फूड इकडे तिकडे पडलं होतं. ते बघून मला वाईट या गोष्टीचं वाटलंय. हा ब्रुसली असेल, मायकल जॅक्सन असेल मला माहित नाही, हा पण अन्न वाटोळं करणारा माणूस आहे, कारण की यानं बनवलंय थोडंसं,
वाटोळं केलंय जास्त. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढ्याच वियर्ड डिशेस मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो होतो. याच्यापेक्षा अजून भरपूर वियर्ड वेगळ्या ना खाण्यासारख्या अशा भरपूर डिशेस आहेत. मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी लवकर घेऊन येणारच आहे. तर आजच्या या वियर्ड डिशेसमधली कोणती डिश तुम्ही कधी टेस्ट केली आहे का तुम्हाला टेस्ट करायची इच्छा आहे, असं जर काही असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगता की तुम्हाला कोणती डिश आवडली आहे जी तुम्हाला टेस्ट करायची आहे. चला तर मित्रांनो, भेटूयात आपण पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत आणि नव्या गोष्टी, वियर्ड अशा गोष्टी आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत.